ही का भक्ति करी पड़त मन बाए 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 का भक्ति करी पड़त मन बाए
करी पडते मन बाहेरी देह देवापुढे लक्ष जोडाकडे नेत्र देवाकडे हात चोऱ्या कधी ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी विठ्ठला विठ्ठला गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केले स्मरण होय सकळा विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरस्या वरम पुंडलीकाय दातुं मुनींद्र समागत दिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं मजे पांडुरंगं कलावज्ञ जीवोद्वरावतारं कलांकांकतेजोदिका मोदिवक्रं कलानिश्चमादापनोदारदक्षं समाधिस्य मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय 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 ओम नमो मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत जिससे मनुज निशंक हो तू कड्या कहे ऐसा मरण पद प्राप्त हो संसार में छोड़े नहीं घर बार पर हो मस्त गुरु चरनार में हाय प्रार्थना गुरुदेव से हाय प्रार्थना
है प्रार्थना गुरुदेव से विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रभुप्रिय सज्जनांनो, सेवेकरता निवडलेला हा अभंग चराचरामध्ये अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती, अखिल कोट ब्रह्मांड नायक आराध्य दैवत पंढरीश परमात्मा आणि ज्यांच्या 57व्या पुण्यतिथी निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत, तर असे असणारे मानवतेचे महान पुजारी गुरुमाऊली गुरुकुंज बिहारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी निमित्ताने आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत। यांचाच अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे। यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा हा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे आणि आजची सेवा पूर्ण त्यांच्या चरणावर आपण अर्पण करूया। विठ्ठल विठ्ठल। आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ती कशा निमित्ताने आपण सर्वांना माहीतच आहे की आपल्या या पोरज नगरीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव आणि त्यामध्ये माझे 11व्या दिवसाचे कीर्तन आहे ना, 11वाच आहे ना, मला वाटलं झोपलेच का। तर दुसऱ्या दिवसाचे पुष्प माझ्या वाटेला आले म्हणून मी माझे महत्भाग्य समजते। तुका म्हणी मज गडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही। विठ्ठल व या ठिकाणी तबला वादक म्हणून लाभलेले श्री महेंद्रसिंग राठोड, महेश वाघमारे निमकवडा, श्री रवींद्रभाऊ मानकर, त्यानंतर मृदंगाचार्य म्हणून लाभलेले श्री जयदीप वावगे, त्यानंतर हार्मोनियम साथसंगतसाठी आमचे श्री दिवान सिंग दादा, त्यानंतर श्री महादेव काकड आणि श्री संतोष वाघमारे हे एवढे जण आमच्या हार्मोनियमसाठी उपस्थित आहेत। त्यानंतर आमचे गायक मंडळी, आमचे सर्व स्थायी असतील यांचे धन्यवाद व्यक्त करते। सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि या ठिकाणी आमचे साऊंडवाले आजोबा असतील। तुमच्या नातीसारखीच आहे ना मी, खरंच ना, तुमच्या नातीसारखीच आहे। पण बघा, तुम्हाला वाटतं ना आपल्या नातीचं कीर्तन चांगलं झालं पाहिजे, वाटतं ना, वाटतं, पण मग सेवा सुद्धा तशीच द्यायची बरं का। विठ्ठल विठ्ठल। इथे येण्याचा योग म्हणजे आमचे काका, माझे पप्पाचे परममित्र महेंद्रसिंग राठोड यांच्यामुळे येथे येण्याचा योग आला व रघुभाऊ मानकर यांच्यामुळे येथे येण्याचा योग आला, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते। त्यानंतर समस्त गावकरी मंडळी असतील, पंचकृषीतील सर्वच टाळकरी मंडळी असतील, त्यानंतर माझी आत्या कीर्तनाला उपस्थित आहे, माझी आई, त्यानंतर माझे वडील सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत, माझी आजी सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यानंतर समस्त गावकरी मंडळी कीर्तनाला उपस्थित आहेत, लहान लेकरं सहित सगळे बुडे बाडे सगळेच उपस्थित आहेत। तर सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते, इथे बसलेल्यांचे धन्यवाद, त्यानंतर सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून घरी झोपलेल्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते। सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आमचे विनयकरी आजी असतील यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते। सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आज जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ती अशीच चालू ठेवते। विठ्ठल विठ्ठल। ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी, देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे, नेत्र देवाकडे हात चोऱ्याकडे। अहो तुकडोजी महाराज सांगतात, ही का भक्ती खरी म्हणजे आपली भक्ती खरी आहे का, तर नाही, आपली भक्ती खरी नाही आहे महाराज। ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी, ही भक्ती करत असताना आपले मन इकडे तिकडे जाते, आपले मन बाहेर पडते। देह देवा पुढे
म्हणजे आपण देवापुढेच असतो, पण आपलं लक्ष कुठे असते? जोड्याकडे. मंदिरात जातो, देवापुढे बसतो आणि विचार करतो की आपण नवीनच जोडा आणला बा, कोणी नेन तर नाही. नेत्र देवाकडे, नेत्र वाकडे वाकडे करून त्या जोड्याला बघतो, नवाच आहे बा, कोणी नेन नाही ना, असं विचार करतो आपण. नेत्र देवाकडे, हात चोऱ्याकडे, पण हा पण चोरच असते ना, दुसऱ्यांचा विचार करणारा. विठ्ठल कोण देवा बघे पाहती साथी सगे. कोणीच देवाला बघत नाही महाराज, पाहती साथी सगे. धोतरे साडी घे, सर्वजण धोतरे साडीच घेतात, देवाला कोणीच बघत नाही. धोतरे साडी घे, झाली यात्रा पुरी. आपण आपल्या जीवनाची यात्रा पुरी होऊन जाते, आपण धोतरे साडीच घेत बसतो. विठ्ठल कीर्तनी ना बसे सदा तमाशी दिसे. आपण कीर्तनात तर बसत नाही, सदा कुठं दिसतो? तमाशात. कीर्तनी ना बसे सदा तमाशी दिसे. दुःखी पाहता असेल, दुसरा जर एखादा दुःखात असेल तर हा त्याला पाहून हसतो. वृत्ती श्वानापरी, म्हणजे आपली वृत्ती कशी आहे? कुत्र्यासारखी. विठ्ठल माळा घाली गळा चंदनाचा टेडा. आपण गळ्यामध्ये माळ घालतो, चंदनाचा टिळा लावतो. शावकारी करी दयानांतरी. ओ महाराज, तरी सुद्धा शावकारी करतो, म्हणजे दुसऱ्याकडे व्याजाने पैसे ठेवतो. गळ्यात माळ आहे, चंदनाचा टिळा आहे, तरी सुद्धा काय करतो? शावकारी करतो. त्याच्या अंतात दयाच नसते महाराज. विठ्ठल दारूचा डोस घे, भ्रष्ट मार्गी निघे. दारूचा डोस घेतो महाराज आपण, भ्रष्ट मार्गी निघे. दास तुकड्या म्हणे कैसा भेटे हरी. दारूचा डोस घेतल्याने का तो हरी भेटणार आहे का आपल्याला? नाही. तर तुकडोजी महाराज म्हणतात, आपल्याला जर हरी भेटायचं असेल तर काय करावं लागेल? भक्ती करावी लागेल. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आणि आता करू कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल महाराष्ट्राच्या ज्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली, त्यातलेच हे एक संत तुकडोजी महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. आणि या मातीला म्हटलं जातं पवित्र ते कुड पावन तू देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. पण या मातीला म्हटलं जातं महाराज, या मातीमध्ये 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. ते 3 जण म्हणजे कोणते? तर 3 सजावत देश को सती संतार शून, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. या मातीमध्ये सतीने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि त्या वीरांनी शूरांनी देशाचं रक्षण करायचं. जे वीर शूर रात्र आणि दिवस तिथे सीमेवरती
आपल्यासाठी प्राणाचा लढा देतात, छातीची ढाल करून त्या ठिकाणी ते उभे असतात. त्यांच्यासाठी मला म्हणावं वाटतं. तुमच्या गावातील कोणी वीरशूर जवान देशाच्या सेवेकरता गेलेले आहेत का? तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर त्या म्हणजे देश रखवाल्यांसाठी तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, मेरे प्यारे सुंदर भारत पे दुश्मन की नजर ना लगे, रे तू सुन भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, रे तू सुन. ओ महाराज, ते वीरशूर आहेत. देशाच्या रक्षणासाठी ते काही सुद्धा करू शकतात. आपल्या प्राणाचा लढा देतात महाराज. त्यांच्या माता मावल्या आणि त्यांचे वडील इथे आहेत का? नाही, मुंबईला असतात. काही जणांचे तर असतील, आहेत ना, इथे उपस्थित आहेत का? तरी पण त्यांच्या माता पित्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. ओ महाराज, कोणाची माता धन्य आहे? तुकाराम महाराज सांगतात, आपुलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाची. कोणाची माता धन्य आहेत? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. हरी बोल. त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्या वीरशूर जवानांचे माता पिता खूप धन्य आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल ही का भक्ती खरी पडते मनाबाहेर. आपली भक्ती खरी आहे का? खरंच आपलं मन बाहेर पडते की नाही? ओ महाराज, आपली भक्ती कशी खरी नाही आणि आपलं मन कसं बाहेर पडते, आज मी तुम्हाला सांगते. विठ्ठल हे बघा, पूर्वी काळच्या आजी इतकी सुंदर भक्ती करायच्या, इतकी सुंदर देवाची गाणी म्हणायच्या. बघा, पूर्वीच्या आजीचे गाणे. आज गुरुवार आहे ना, मग गुरुवारीच म्हटलेलं आहे गाणं. शेगावच्या साजना यावे आमुच्या भजना, एवढा निरूप द्याना गजानन बाबाला, दुरून दिसती शेगावची चिंच. मस्त म्हणत बा. टाळ बाजे, मृदंग बाजे, मधुर बाजे विना, गजाननाची पालखी आली. विठ्ठल विठ्ठल म्हणा. आजच्या काळातलं गाणं होतं की नाही? सांगा ना, मना तरी हलवत जा, मग मला समजते. विठ्ठल
गाणे म्हणायच्या, पण आताच्या बाया महाराज असे गाणे म्हणतात इतके कॉमेडी की तुम्हाला काय सांगावं. बघा आताच्या बाया, ऐका बाया हो तुम्हा सांगतो कलियुगाची गोष्ट करे, पूर्वीच्या त्या जुन्या बाया केसात बांधतो ते गुडे, आजकालच्या या हिडक्या पोरीचे कुत्री सारखे केस पुढे. काय गाणे आहेत का महाराज. महाराज एका बाईने देवाला फोन लावला आणि तिने त्याच्यावर एक गाणं लिहिलं. बघा ते गाणं, अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी रे आठवण मला लई येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते, देवाचा तू रे देव माझा नंबर कर रे सेवा. तो का रिकामा आहे का तुमचा नंबर सेव्ह करायला. हजारो भक्त त्याच्या भेटीला येतात आणि तो रिकामा आहे का तुमचा नंबर सेव्ह करायला. नाही महाराज, एका दिवशी बघा आमच्या इकडली बेवड्याची बायको दिंडीत गेली, घरी कंटाळली मग दिंडीत गेली. आता मग दिंडीत गेल्याच्या नंतर मग अशा 4-5 बुड्या बाया होत्या दिंडीत. मग तिला त्यांनी म्हटलं, म्हणणं माय गाणं, एवढंच काय शर्मा लागते हो माय म्हणणं माय गाणं. पूर्वीकडच्या आजी बोलत बरं अशा, म्हणणं माय गाणं. मग तिनं गाणं सुरू केलं, मले नवऱ्यानं मारलं व शेजारी नात्या बाई, बरे दिवाईने दारू पेला, यानं बाई फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जडला व लोकांना गद्याचा रका मारला व शेजारी नात्या बाई. काय आहे काय काय आहे का सांगा. ते म्हणतात ना, रातभर पकडलं काही नाही सापडलं, बस तसंच आहे महाराज. मग तरी पण एक म्हातारी उठली आणि मध्ये, ओ माय काय गय हवं तुया असं म्हटलं महाराज तिले. तिला आणखी चांगलं वाटलं, मग तिनं आणखी गडवं जोडलं. सूर्यदैरे नांदन दिलं, उभार्यानं बाजरी नेलं, सारं विकून टाकलं, दोन गदार पिऊन घरी आलं, मले दड दड मरलं. काही ऐकायचं नाही. तरी दुसरी म्हातारी उठली आणि म्हणे, ओ माय काय हृदय बरेल आहे व तुया. असंच असते महाराज. आपली भक्ती खरी नाही. पूर्वी काळच्या कविता मला माझ्या दादीने सांगितली होती, म्हणजे माझ्या वडिलांची आजी, ती आता पण जिवंत आहे. तर मग तिने मला, म्हणजे दुपार झाली की ती मला अशाच गोष्टी सांगते, गाणे सांगते, पूर्वी काळच्या कविता सांगते. मग महाराज तिने मला एका दिवशी कविता सांगितली, चल ग सई कुठं ग बाई, चल ग सई कुठं ग बाई, अशी एक कविता होती. पण मला ते आता आठवत नाही, खूप दिवस झाले त्या गोष्टीला. मग मी विचार केला की त्यांना इतके छान छान गाणे होते ना, आम्हाला कसे गाणे आहेत. 5वीच्या लेकरांना बघा कसे गाणे आहेत. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच कान तसेच कान, काही पण कविता जोडतात महाराज. लहान लेकरांना तर काही पण कविता आहेत. आहा टमाटर बडे मजेदार, ओ टमाटर बडे मजेदार. काही आहे का महाराज याच्यात. नाही. आपला विषय कशाचा चालू होता, भक्तीचा. भक्ती तशी करावी का महाराज. नाही, भक्ती कशी करावी जशी राष्ट्रसंतांनी सांगितली महाराज. हो, राष्ट्रसंत महाराज सांगतात, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात की आपण कुठे असतो, देवापुढे. आणि आपलं लक्ष कुठे असते, आपण मंदिरात देवापुढेच असतो ना. लक्ष कुठे असते, जोड्याकडे. म्हणजे लक्ष देवाकडे जोडायचं नाही बरं का, तो जोड्याकडे. नेत्र देवाकडे, वाकडे नेत्र करून असं बघतो, एकदा असं बघतो. कोणी नेन तर नाही ना जोडा, असा विचार करतो. पण महाराज सांगतात, ही का भक्ती खरी पडते मन बाहेर, ही का भक्ती खरी पडते मन बाहेर, ही का
देवाच्या प्रथम चरणात सांगतात, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी, देह देवापुढे लक्ष जोड्याकडे, नेत्र तेवाकडे हात चोऱ्याकडे. आणि त्यानंतर दुसऱ्या चरणात सांगतात, कोण देवा बघे पाहती साथी सगे, धोतरे साडी गे झाली यात्रा पुरी. महाराज तुम्हाला सांगायचं का, सोनाळ्याला यात्रा होती यावेळेस, आताच 5-6 दिवसापूर्वी का होती वाटते. आम्ही त्या यात्रेत गेलो महाराज, म्हणजे देवाच्या दर्शनाकरता गेलो होतो. आणि मग सकाळी सकाळी गेलो आणि तिथे दहीहंडी फुटायची होती. मग त्यावेळेस गर्दी म्हणजे कमी होती. आणि यात्रेत आम्ही फिरायला गेलो होतो, दर्शन करून आम्ही यात्रेत फिरायला गेलो. यात्रा म्हणजे यात्रेत इतकी गर्दी वाढली महाराज की तुम्हाला काय सांगायचं. म्हणून राष्ट्रसंत सांगतात की कोण देवा बघे पाहती साथी सगे, धोतरे साडी गे. महाराज कोणीच देवाला बघत नाही, सर्वजण जीवनभर काय करतात, धोतरे आणि साडीच घेतात. म्हणजे राष्ट्रसंतांनी त्यांच्या काळातलं सांगितलं. पण आता तर लिपस्टिक घेऊ दे, हार घेऊ दे, नथनी घेऊ दे, बांगड्या घेऊ दे, सगळं यात्रा घेतात मला, सगळी यात्रा घेतात. लेकरायले हे घेऊ दे, ते घेऊ दे, याच्यात बसू दे, त्याच्यात बसू दे, सर्वे हाऊस पुरवतात महाराज. पण असा एक राजा आहे, शेतकरी राजा. महाराज जो त्याच्या बायकोसाठी, लेकराईसाठी, आई वडिलांसाठी सर्व काही घेतो महाराज, पण स्वतःसाठी कधी एक बनेल सुद्धा घेत नाही महाराज. तो असा शेतकरी राजा आहे. महाराज शेतकरी राजा इतके काबाड कष्ट करतो, आपण त्याला राजा म्हणतो, शेतकरी राजा म्हणतो. कोणत्या अँगलने तुम्हाला राजा दिसतोय तो? कोणत्या अँगलने दिसतोय? महाराज ज्याच्या अंगामध्ये फाटकं बनेल आहे त्याला राजा म्हणताय तुम्ही. ज्याच्या बायकोच्या अंगामध्ये दिवाळीच्या दिवशी फाटकी साडी आहे त्याला राजा म्हणताय तुम्ही. महाराज इथे बसलेल्या प्रत्येक तरुणाला माझी एकच विनंती आहे की सरकारपर्यंत माझा हा एक व्हिडिओ पोचला पाहिजे, सांगितलं पाहिजे. तुम्ही व्हिडिओ काढा, काही पण काढून सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. माझी एकच विनंती आहे, मी शेतकऱ्याची मुलगी आहे महाराज, मी शेतकऱ्याची मुलगी आहे. म्हणून माझं ते कर्तव्य आहे सांगणं की आज या ठिकाणी प्रत्येक तरुण बसलेला आहे तो शेतकरीच आहे महाराज. तर आपण कपड्यांना जास्त भाव मिळतो महाराज, का? कारण ते कापसाचेच तर असतात. कपडे किती महाग असतात महाराज, पण शेतकऱ्याच्या कापसाला का भाव मिळत नाही? कारण कापसापासूनच ते कपडे बनलेले असतात ना. शेतकऱ्याच्या कापसाला का भाव मिळत नाही महाराज? का त्याच्या मालाला भाव मिळत नाही? महाराज हा व्हिडिओ माझा फक्त सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, एवढीच माझी सर्वांना विनंती आहे. सरकारने दुसरं काही नाही केलं, बस एवढंच शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला ना महाराज, तेवढीच माझी एक रिक्वेस्ट आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज बघा काय होतं महाराज, शेतकऱ्याचा मालाचा भाव म्हणजे वाढत तर नाही, अर्ध्याने कमी होतो महाराज. मग त्यासाठी एका कवित्रेने फार सुंदर वर्णन केलंय. तुला नाही पटलं ते मला नाही कळलं, तुला नाही पटलं ते मला नाही कळलं. शेतकरी दादा अरे तुला दलालाने लुटलं. साहेबाची पोरं बघ किती शिकले, साहेबाची पोरं बघ किती शिकले, शिकून शिकून मोठे डॉक्टर इंजिनियर झाले. अरे तुझं राखताय ढोर, त्याचं नवल तुला वाटलं. शेतकरी दादा अरे तुला दलालाने लुटलं. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये साहेबांची बंगले, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये साहेबांची बंगले, खिडक्यांना काच त्यांच्या बघ किती चांगली. घरावरचा पत्तर तुझ्या जागोजागी तुटलं. अरे शेतकरी दादा तुला दलालाने लुटलं. दलाल लुटतायत महाराज शेतकरी राजाला. तो शेतकरी राजा, आपण त्याला फक्त राजा म्हणतो, तो राजा आहे का? तर नाही, तो एक शेतकरी आहे. त्याच्या मालाला फक्त एक
सरकारकडे रिक्वेस्ट आहे की फक्त त्याच्या मालाला भाव मिळावा, दुसरी कोणतीच रिक्वेस्ट नाही. विठ्ठल विठ्ठल ओ महाराज, आपण या ठिकाणी 57वी पुण्यतिथी साजरी करत आहोत वंदनीय राष्ट्रसंतांची. ओ पुण्यतिथी म्हणजे काय तर पुण्य म्हणजे काय, चांगलं, आणि तिथी म्हणजे वेळ. ज्या माणसाच्या आयुष्याची वेळ चांगलं काम करता करता गेली त्याची पुण्यतिथी. दारू पिणाऱ्याची पुण्यतिथी असते का? नाही, दारू पिणाऱ्याची पुण्यतिथी नसते. हो महाराज, पुण्यतिथी साजरी कोणाची करावी? संत सुद्धा सांगतायत, पुण्यवंत तुम्ही भावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे. ओ महाराज, पुण्यतिथी साजरी कोणाची करावी? ज्या माणसाची आपण पुण्यतिथी साजरी करतोय, ज्या माणसाचं आपण गुणगान गातोय, ज्या माणसासाठी आपण भजन ठेवतोय, त्या माणसाने आयुष्यभर काय काम केलं हे त्या कार्याला वाहून घेणे हा पुण्यतिथीचा फळ आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहानाचे मोठे कसे झाले तुम्हाला सांगते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बघा, जयपूरकडचा राजा एका अरण्यात आला व त्याला प्राण्याची शिकार करायची होती. त्यावेळेस त्याने तिथे बसलेल्या एका मुलाला विचारलं, अरे बाळ, या प्राण्यांविषयी तू जरा मला माहिती देशील का? त्यावेळेस वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, म्हणजे ते वंदनीय राष्ट्रसंतच महाराज होते पण लहान होते तेव्हा, आणि त्यांनी सांगितलं, अरे अहो राजा, तुम्ही या सुखी जीवांना का हो ठार करता? हे सुखी जीव जंगलामध्ये आनंदाने नांदत आहेत, तुम्ही का हो त्यांना ठार करता? त्यावर राजा निरुत्तर झाला. हो राजा त्या मुलाला म्हणाला, यापुढे मी आतापासून शपथ घेतो की यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. त्यानंतर राजा चालला गेला. हो, ज्या मुलाने राजाला शपथ घ्यायला लावली तो मुलगा कोण होता तर त्याचे नाव माणिक. त्याच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगडे ठाकूर असे होते आणि त्यांच्या आईचे नाव मंजुळाबाई. ओ महाराज, मंजुळाबाईने वरखेडला आडकोजी महाराजांकडे तुकडोजी महाराजांना ठेवलं. त्यावेळेस तुकडोजी महाराजांचं नाव हे माणिक होतं. आणि तुकडोजी महाराज काय करायचे, अभंग म्हणताना काय करायचे, तुक्या तुक्या म्हणायचे. त्यावेळेस आडकोजी महाराजांनी एका वेळेस तुकडोजी महाराजांनी आडकोजी महाराजांना विचारलं की गुरुजी, तुम्ही मला रोज तुकड्या तुकड्या का म्हणता हो? सर्व गाव सुद्धा मला तुकड्या तुकड्याच म्हणेल. त्यावेळेस गुरुजी सांगतात, अरे बाळ, तू अभंगाच्या शेवटी तुक्या तुक्या म्हणतो ना, त्यावेळेस मी म्हणून तुला तुकड्या म्हणतो. तुकड्या हे नाव तुकडोजी हे नवे नाव आडकोजी महाराजांनी तुकडोजी महाराजांना दिले. तुकडोजी महाराज 14 वर्षाचे असतानाच तुकडोजी महाराज रामटेकच्या जंगलामध्ये निघून गेले आणि रामटेकच्या जंगलामध्ये तिथे भटकू लागले. कंदमुळावर त्यांनी आपलं भागवलं. त्यानंतर काही दिवसांनी ते रामटेकला गेले, म्हणजे रामटेकच्या गावामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन एक सभा भरवली. त्या सभेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की आज आपण आपले पूर्ण गाव स्वच्छ करूया. आणि काय करूया हो, आपण आज आपले पूर्ण गाव स्वच्छ करूया आणि उद्या आपल्या गावामधून प्रभात फेरी काढूया. हो महाराज, त्यावेळेस त्यांनी काय केलं, पूर्ण गाव स्वच्छ केलं. त्यांनी दुसऱ्यांनाच नाही करायला लावलं बरं का, स्वतः सुद्धा ते करू लागले आणि पूर्ण गाव स्वच्छ केलं. त्यावर त्यांनी एक प्रमाण सुद्धा लिहिलं, या रे या गरिबांनो या काम हाती घ्या, करू खेड्याची सुधारणा काही हो, करू खेड्याची सुधारणा काही हो, करू खेड्याची सुधारणा काही हो. या रे गरिबांनो या काम हाती घ्या. गरिबांनो चला या, काम हाती घ्या, पूर्ण गावाची स्वच्छता करूया आपण, करू खेड्याची सुधारणा काही हो.
आपल्या या खेळाची आपण काय करूया तर सुधारणा करूया. विठ्ठल विठ्ठल ओ महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, कोण देवा बघे पाहती साती सगे, धोतर रेसाडी घे झाली यात्रा पुरी. जीवनाची यात्रा पुरी होऊन जाते. हो महाराज, पण तो शेतकरी राजा स्वतःसाठी काहीच घेत नाही. आपल्या जीवनाची बरं का यात्रा नाही पुरी होत, आपल्या जीवनाची यात्रा पुरी होते. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, कोण देव बघे पाती साधी सगे, 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 कोण देव बघे पाती साधी सगे. धोतरे साडी घे झाली यात्रा, यात्रा पुरी. धोतरे साडी घे झाली यात्रा, यात्रा पुरी. धोतरे साडी घे झाली यात्रा पुरी, झाली यात्रा पुरी. धोतरे साडी घे झाली यात्रा, यात्रा पुरी. का भक्ती करी पडते मन बाहेरी, का भक्ती करी पडते मन बाहेरी, का भक्ती करी पडते मन बाहेरी, का भक्ती करी पडते मन बाहेरी. एका देवाकडे माझे सिर बाहेरी, का भक्ती करी पडते मन बाहेरी, एका भक्ती करी पडते मन बाहेरी, का भक्ती करी पडते मन बाहेरी. तुकडोजी महाराज आपल्या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात की कोण देवा बघे पाहती साथी सगे, धोतरे साडी घे झाली यात्रा पुरी. तिसऱ्या चरणात सांगतात की कीर्तनीना बसे सदा तमाशी दिसे. आपण कीर्तनात नाही दिसत महाराज, कुठं दिसतो तर सदा तमाशी दिसे. म्हणजे हा माणूस कधीच कीर्तनात दिसत नाही आणि रोज याच्यात तमाशात दिसतो. म्हणून महाराज सांगतात कीर्तनीना बसे सदा तमाशी दिसे. कीर्तनात बसल्याने काय होते हो महाराज? कीर्तनात जर आपण बसलो तर काय होते? भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्याला भेटायला येतो महाराज. भगवान पांडुरंग परमात्मा हो कुठं भेटायला येतो? कुठं पण भेटायला येतो महाराज. भगवान पांडुरंग परमात्मा आपण जिथे आहोत तिथे भेटायला येतो, जर आपण का कीर्तन ऐकले तर. पण कोणी कीर्तन ऐकले? कोणाला भगवान पांडुरंग परमात्मा भेटायला आले होते? तर बघा, एक वेळचा प्रसंग सांगायच्या आधी आपण भजन करूयात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तर बघा, कुर्मदास कोण होते? एक वेळचा प्रसंग, एक मुलगा आपल्या आईला म्हणतो, आई आई चल ना ग कीर्तनाला. आई म्हणते, अरे बाळ, अरे मी आता 70 वर्षाची म्हातारी झाली आहे रे, तुला कशी काय मी मंदिरात नेऊ? कुर्मदासांना महाराज हात नव्हते, पाय नव्हते. आई म्हणते, अरे बाळ, तुझे कोपऱ्यापासून हात नाहीये, तुला टोंगड्यापासून पाय नाही आहेत रे. अरे कुर्मदासा, मी आता 70 वर्षाची म्हातारी झाली आहे, तुला पाठीवर उचलून केव्हापर्यंत नेऊ रे कुर्मदासा? आई कंटाळली महाराज, आई वैतागली. कुर्मदास म्हणतात, आई थोडा आवाज वाढवा. कुर्मदास म्हणतात की आई, अगं ऐक ना आई, आजच्या दिवस कीर्तनाला नेग आई. यापुढे आई मी कधीच म्हणणार ना आई तुला कीर्तनाला चल. आजच्या दिवस आई कीर्तनाला चल ग. अगं आई, आजच्याच दिवस कीर्तनाला चल ना ग. पण महाराज त्यावेळेस आई आहे. आई महाराज काय करते, कुर्मदासांना पाठीवर घेते, मंदिरात नेऊन सोडते. एवढ्या मोठ्या गर्दीत महाराज भानुदास महाराजांचे कीर्तन चालू होते. आणि कीर्तनात म्हणजे मंदिरात आई कुर्मदासांना सोडून देते. हो, कुर्मदास महाराज एवढ्या मोठ्या गर्दीतून गडबडत गडबडत भानुदास महाराजांच्या समोर येत. कीर्तनाला प्रारंभ होतो. कीर्तन संपते महाराज, हो कीर्तन संपते. आणि त्यानंतर कीर्तन झाल्यानंतर भानुदास महाराज कुर्मदासांना सांगतात, अरे कुर्मा, आम्ही उद्या पंढरपूरला चाललोय, तू कुठं राहशील रे? त्यावेळेस कुर्मदास महाराज म्हणतात, महाराज मी सुद्धा तुमच्या बरोबर येईल. महाराज म्हणतात, अरे तुला हात नाही, तुला पाय नाही, तू त्या पंढरपूरच्या वाटेने कसा येशील? त्यावेळेस काय महाराज भानुदास महाराज म्हणतात, मनामध्ये म्हणतात की हा कुठपर्यंत येणार आहे. पण महाराज हे विचार करतात, आपण हो म्हटलं तर काय होणार? ओ कुर्मदास म्हणतात, ऐका भानुदास महाराज, तुम्ही फक्त एकदा हो म्हणा महाराज, एकदा हो म्हणा, मी पंढरपूरला येईल, नक्की येईल महाराज. हो, भानुदास महाराज हो म्हणून देतात. सर्व रात्रीची वेळ असते, सर्वजण झोपतात. महाराज काही वेळानंतर कुर्मदास विचार करतात, आपण पंढरपूरला जायचे की नाही. पंढरपूरला जायचं ठरतं महाराज. आणि कुर्मदास गोदावरीच्या पवित्र अशा गंगेच्या म्हणजे गोदावरीच्या पवित्र अशा पाण्यामध्ये स्नान करतात. आणि गडबडत गडबडत दुसऱ्या गावी जातात महाराज, ज्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दिंडी थांबली असते. आणि त्या ठिकाणी जाऊन सकाळी सकाळीच पोहोचतात महाराज. सकाळ झाली की त्या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन सर्वच गावकऱ्यांना आमंत्रण देतात की हे गावकऱ्यांनो, भानुदास महाराजांची दिंडी जवळ येत आहे, तुम्ही त्यांना कालवण, भाकरी, भाजी सर्व आणून ठेवा, भानुदास महाराजांची दिंडी जवळच येत आहे. त्यानंतर महाराज भानुदास महाराजांची दिंडी येते. भानुदास महाराज म्हणतात कुर्मदासांना, अरे कुर्मा आला वयस? हो महाराज आलो. कसं काय आलास वय इतक्या दूर? महाराज तुम्ही फक्त हो म्हटलं ना, तुमच्या होने मला इथं आणलंय महाराज, तुमच्या होने मला इथं आणलंय. तुम्ही हो म्हटलं ना महाराज, म्हणून आज मी इथपर्यंत आलोय. महाराज तिथे जेवण घेऊन करतात आणि थोड्या वेळाने दिंडी चालते होते. त्यामध्ये कुर्मदास गडबडत गडबडत दुसऱ्या गावी पोहोचतात. लहुडला येतात. लहुडला आल्याच्या नंतर काय होतं, लहुडला येतात आणि तिथे
सकाळ होते. सकाळी सर्वजण जेवण करतात. त्यानंतर दुपारच्या वेळेला सर्वजण त्या गावाहून निघतात. पुढे आणखी एका गावावर मुक्काम असते. सर्वजण तिथं जातात आणि कुर्मदास ते जेवण करतात. त्यावेळेसच महाराज काय करतात, गडबडत दुसऱ्या गावी जातात. सर्वांना सांगतात, गावकऱ्यांनो, कालवण आणा, भाकरी आणा, भाजी आणा, भानुदास महाराजांची दिंडी जवळ येत आहे. झालं महाराज, त्या गावाहून पंढरपूर खूप जवळ असतं. पण हो महाराज, सर्वजण तिथे येतात, जेवण घेऊन वगैरे करतात. त्यानंतर हरिपाठ वगैरे, काकडा गिकडा सर्व होतं महाराज. आणि दुसरा दिवस निघतो जायचा. हो, कुर्मदास इतके रक्ताभांबड झालेले असतात. भानुदास महाराज विचारतात, अरे कुर्मा, चल ना पंढरीला. कुर्मदास महाराज सांगतात, नाही महाराज, आता नाही येऊ शकणार महाराज, मी आता नाही येऊ शकणार. महाराज, तुम्ही ज्या वेळेला चंद्रभागेमध्ये स्नान करणार ना, त्यावेळेस 2 वेळा स्नान करा. एक तुमच्यावरचं आणि एक माझ्यावरचं. ज्या वेळेस तुम्ही भगवान पांडुरंगांचे दर्शन घ्याल ना, त्यावेळेस 2 करा, एक तुमच्यावरचं आणि माझ्यावरचं. सांगा त्या पांडुरंगाला. नाही येऊ शकला कुर्मदास. अजून पाप जास्त आहे, पुण्य नाही, म्हणून नाही येऊ शकला तो कुर्मदास. सांगा माझ्या पांडुरंगाला. दिंडी निघते महाराज. थोड्या वेळाने कुर्मदास विचार करतात की आपण इथपर्यंत आलोय, पंढरपूरला जायला हवं होतं, पण आता काय करायचं. पंढरपूरच्या वाटेमध्ये आपलं हे आपण घरी होतो तेव्हा आपली आई आपल्या सर्व मलमूत्राचं धुवायची, काही करायची. पण आता माझं हे पंढरपूरच्या वाटेने कोण करेल. रक्ताभांबड झालेले महाराज कुर्मदास गोदावरीत जेव्हा स्नान केलं होतं तेव्हापासून आतापर्यंत महाराज त्यांनी अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता घेतला, पाण्याचा एक थेंब नव्हता घेतला, अन्नाचा त्याग केला होता महाराज. दिंडी पंढरपूरला पोचली. त्या ठिकाणी मुक्काम झालं. सकाळी भानुदास महाराजांनी 2 वेळा स्नान केलं, 2 वेळा दर्शन घेतलं आणि सांगू लागले, अरे पांडुरंगा, का असं केलंस रे. तो कुर्मदास तुझ्या भेटीला लहुळपर्यंत आलाय आणि असं काय केलं रे तू. रक्ताभांबड होऊन त्या ठिकाणी पडलेला आहे. अरे जा की त्याच्या भेटीला रे. त्याने सांगितलं मला, चंद्रभागेचं स्नान 2 वेळा करा, एक तुमच्यावरचं माझ्यावरचं. देवा, तुम्ही त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाल त्यावेळेस एक तुमच्यावरचं आणि एक माझ्यावरचं करा, सांगितलं महाराज. त्यानंतर हो, पांडुरंग परमात्मा हे कुठं आले, रुक्मिणी जवळ. रुक्मिणीला सांगू लागले, अगं रुक्मिणी, मी चाललोय. रुक्मिणी माता म्हणतात, अहो स्वामी, कुठे चाललायत तुम्ही. पांडुरंग परमात्मा म्हणतात, अरे माझा भक्त आलाय, माझा भक्त आलाय, लहुडपर्यंत रक्ताभांबड होऊन पडलाय तो, मला त्याच्या मदतीला जायचं आहे ग. आणि तू आता हे वारीचं सर्व सांभाळून घे. महाराज, रुक्मिणी माता सर्व वारीचं सांभाळतात आणि भगवान पांडुरंग परमात्मा कुठे जातात तर कुर्मदासांच्या भेटीला. कुर्मदास हे रक्ताभांबड होऊन पडलेले असतात आणि भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी येतात. कुर्मदास म्हणतात, अरे विठ्ठला, हे काय केलंस देवा तू. एवढी मोठी ती वारी सोडून माझ्यासाठी आलायस. अरे पांडुरंगा, तू माझ्यासाठी आलायस. त्यावेळेस महाराज काय होतो, भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, अरे चल की पंढरीला. कुर्मदास म्हणतात, नाही तेव्हा आता नाही येऊ शकणार मी, नाही. पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुला काय पाहिजे रे.
तुला हात देऊ, पाय देऊ, तुला चांगलं शरीर देऊ का? सांग ना, तुला जेवढे भोग भोगावे वाटतील तेवढे भोग भोग रे, पण सांग तुला काय पाहिजे? कुर्मदास सांगतात की देवा मला दुसरं काहीच नको, फक्त एकच पाहिजे की तुझ्या मांडीवर माझा प्राण जावा. अरे देवा, संसाराला वैतागलो आहे रे मी, एवढीच इच्छा की तुझ्या मांडीवर माझा प्राण जावा, एवढीच इच्छा रे देवा, दुसरी कोणती इच्छा. हो, पांडुरंगाकडे बघत बघत कुर्मदासांनी आपले प्राण सोडले. धन्य ते लहुडं गाव, धन्य ते कुर्मदास की ज्यांनी पांडुरंगाच्या मांडीवर आपला प्राण सोडला. कसा काय पांडुरंग भेटला हो? कीर्तनात गेल्यामुळे. त्यासाठी सर्वांनी कीर्तनामध्ये यायचे. अहो, पांडुरंग परमात्मा कुर्मदासांना भेटायला गेले का? का गेले भेटायला? तर त्यांची भक्ती तेवढी श्रेष्ठ होती. कीर्तनात गेले ते, हात नसताना पाय नसताना सुद्धा. आणि त्यांना उचलून मंदिरात आणणार कोण? तर त्यांची आई. त्या आईसाठी म्हणावं वाटतं महाराज, तूने इस दुनिया में लाया, मुझे बोलना चलना सिखाया, ओ मात पिता तूने बंधन मैंने किस्मत से तुम्हें पाया, मुझे इस दुनिया में लाया, मुझे बोलना चलना सिखाया, ओ मात मैंने किस्मत से तुम्हें पाया. आणि त्या आईसाठी एक स्पेशल गाणं. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असत त्यांचा आदर. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. अशी आई असते महाराज. एकदा त्या आईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अशी कुर्मदासांची सुद्धा आई होती महाराज. महाराज काय सांगतात? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की कीर्तनीना बसे सदा तमाशी दिसे, दुःखी पाहता असे. दुसरं जर एखादं दुःखी असेल महाराज तर त्याला पण खुदकून हसतं. का? तर तो दुःखी आहे. दुःखी पाहता असे वृत्ती श्वानापरी. आपण जर दुसऱ्या दुःखी असलो ना महाराज तर आपण हसलो तर आपली वृत्ती कशी असते? कुत्र्यासारखी. श्वानापरी म्हणजे कुत्र्यासारखी. महाराज दुसऱ्याच्या दुःखात जो धावून जातो त्याचं सुख आपण घेऊ शकतो. दुसऱ्याच्या सुखात जर आपण धावून गेलो तर त्याचं दुःख आपल्याला घ्यावंच लागतं. म्हणून महाराज सांगतात की आपल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात, कीर्तनीना बसे सदा तमाशी दिसे,
गायनाचार्य यांसाठी एकदा जोरदार तड्या होऊन जाऊ द्या. बघा, कीर्तनी ना बसे सदा तमाशी दिसे, दुःखी पाहता से वृत्ती श्वाना परी. आणि 4थ्या चरणामध्ये सांगितलं की माळा घाली गळा चंदनाचा टिळा. काय तर माळा घाली गळा चंदनाचा टिळा, शावकारी करी दया ना अंतरी. त्याच्या अंतात दयाच नाही आहे. हो, मला सांगा, कुर्मदासांना पांडुरंग परमात्मा भेटायला आले होते. त्यांचं म्हणजे कुर्मदासांचं कौतुक करावं तेवढं कमी. का भेटायला आले होते? कीर्तनात गेले होते महाराज, म्हणून पांडुरंग परमात्मा भेटायला आले होते. एकदा एक वेळेस आपण त्या पांडुरंग परमात्माचं जोरात नामस्मरण करूया. आणि काय होणार तर कोण येईल महाराज? भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्या कीर्तनामध्ये नाचायला येते, पण आपल्याला तर दिसणार नाहीत. म्हणून आपण एकदा जोरदार म्हणू. सर्वांनी हात वरती घ्या पाहिजे, सर्वांनी घ्यायचे बरं काय, मधातले घ्या सर्वजण. हा, ओम विठोबा रखुमाई, विठोबा फ्रेश झाले ना आता? का झोपा येत होते पहिले? आणि ज्यांनी टाळी वाजवली नाही त्यांना तर कसा नसेल दिसलेला देव, है ना? आबा, तुम्हाला देव दिसला की नाही? इथं नाचत होता, दिसला की नाही सांगा? पाते माना हलवत, कारण त्यांनी टाळी वाजवली. ज्यांनी टाळी नाही वाजवली त्यांना दिसलाच नाही. ओ महाराज बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कुठे गेले होते? पंढरीला गेले होते महाराज. त्यावेळेस तुकडोजी महाराज स्वतःवर नाही लिहिला अभंग, दुसऱ्यांवर. चला हो पंढरी जाऊ, चला हो चला पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गावाहू. चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी
आणखी एक प्रमाण दिलेलं आहे, चला 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 पंढरीशी व्रत करा एकादशी. महाराज सांगतात की माळा घाली गळा चंदनाचा टिळा. काय सांगतात? माळा घाली गळा, गळ्यामध्ये अशी माळ घाला, चंदनाचा टिळा लावा, गोपी चंदनाचा टिळा, आणि काय करा? भगवान परमात्म्याची भक्ती करा. त्यानंतर सांगतात माळा गळ्यात माळ आहे, चंदनाचा टिळा आहे, तरी सुद्धा शावकारी करतोय. याला काहीच अर्थ नाही महाराज, तरी सुद्धा शावकारी करतोय. आणि काय करतो? शावकारी करून त्याच्या अंतात दयाच नाही आहे महाराज, म्हणजे त्याच्या मनात कोणाच विषय दया नाही. म्हणून महाराज आपल्या अभंगाच्या कितव्या चरणात सांगतात? 4थ्या चरणात. माळ घाली गळा चंदनाचा टिळा, चंदनाचा टिळा शावकारी कने दयानांतरी. हो महाराज. त्यानंतर महाराज सांगतात, दारूचा डोज घे भ्रष्ट मार्गिनी गे, दास तुकड्या म्हणे आणि कैसा भेटे हरी. दारूचा डोस घेतल्याने का हरी भेटणार आहे का महाराज? दारूच्या डोसाने आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद होतो. कसं महाराज? एका वेळेचा प्रसंग, छोटीशी मुलगी शाळेत जाते, पण तो प्रसंग सांगायच्या आधी आपण आपलं भजन करूया. विठ्ठल विठ्ठल
होतं, एक छोटीशी मुलगी शाळेत जाते आणि त्या दिवशी तिच्या वडील म्हणजे त्या गावामध्ये बाजार होता. आणि काय झालं, बाजाराच्या दिवशी तो माणूस बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर हो बघा, त्याचे काही वाईट मित्र त्याला भेटले. अरे म्हणतात, अरे आज काय आहे तुला माहित नाही? तो म्हणतो, अरे मला खरंच माहित नाही आज काय. अरे खरंच माहित नाही का? तो म्हणतो, अरे खरंच माहित नाही रे देव. तो म्हणतोय, अरे आज वर्षाचा लास्ट दिवस आहे, त्याला 31 म्हणून ओळखल्या जातं. वर्षातील शेवटचा दिवस तरुणांमध्ये आनंदाचा दिवस असतो महाराज. त्या दिवशी तो म्हणाला, अरे चल माझ्या बरोबर, आपण हॉटेलवर जाऊया. तो म्हणतो, अरे मी ते घेत नाही रे, मी मांसाहार करत नाही, मी सोडलंय ते. त्याचे काही मित्र म्हणतात, अरे एका दिवसाने कुठं काय फरक पडतोय रे, चल माझ्या बरोबर, एका दिवसाचं बघा काय होतंय. त्याने महाराज त्या मित्राला वडत वडत हॉटेलवरती नेलं, धाब्यावरती नेलं. धाब्यावरती त्यांनी मांसाहार केला, खूप दारू प्याली. नंतर काही वेळाने रात्र झाली. पत्नी विचार करते, सकाळपासूनचे हे गेलेले आहेत, आतापर्यंत नाही आले. शेतामध्ये घर आहे, घराला दरवाजात एक छोटस हॉल आहे, त्या हॉलमधून अशी बाहेर बघतीये, आले का नाही. छोटीशी मुलगी वाट बघतीये वडिलांची, कधी येतील पप्पा, कधी मी खाऊ खायला. विचार करते, पण झोप आठवत नाही महाराज तिला. आईला म्हणते, आई ग आई ऐक ना, बाबा येतील ना, मी उद्या खाऊ खायला ना. छोटीशी मुलगी झोपून गेली महाराज. पत्नी विचार करते, असं कधीच केलं नाही, 13 वर्ष झाले लग्नाला, कधीच हे इतके उशिरा आले नाही. असं काय झालंय, काय यांना काय केलंय. त्यावेळेतच विचार करत असताना दरवाजावर धबधब आवाज येतो, ए उघडा दरवाजा. ती दरवाजा उघडते महाराज. पतीला बघते, त्याच्या डोळ्यामधून लाल भुंद, त्यानंतर त्याच्या तोंडातून लाळ गळत आहे. कपडे पूर्ण खराब झालेले, त्याला नीट उभंही राहता आहे ना महाराज, कशामुळे, दारूमुळे. त्याला नीट उभंही राहता आहे ना. पत्नी म्हणते, हो इतका उशीर कसला. असं बोलताच पती तिला ढकलून देतो महाराज. पत्नी टेबलवर जाऊन पडते. पती आत जातो, तसा आता झोपून राहतो. पायामध्ये तशीच चप्पल असते. पत्नी जवळ जाते, चप्पल काढते, चप्पल ठेवून देते. विचार करते की कोण मित्र भेटले असतील, काय यांनी दारू पिली असेल, काय घडलं असेल. पत्नी रात्रभर झोपत नाही महाराज, रात्रभर झोपत नाही. सकाळ होते आणि सकाळी काय होते हो, ते छोटीशी मुलगी जवळ येते. बाबा तुम्ही मला खाऊ नाही आणलात. छोटीशी 4 वर्षाची मुलगी, बाबा तुम्ही मला खाऊ नाही आणलात बाबा. या दारूच्या नशेमध्ये त्याने ते बाजाराची थैली तिकडेच फेकून दिली होती. छोटीशी मुलगी आहे, काहीच कळत नाही. मुलीवर प्रेम आहे. म्हणतो, अरे बाळ काल बाजारामध्ये खाऊच नव्हता आला, पुढच्या वेळेस आणेल तुला खाऊ, असं म्हणते महाराज. मुलगी चालली जाते, शाळेची तयारी करते आणि हा विचार करतो की आपण काल दारू पेली, आपली बायको आपल्याला काहीच बोलली नाही, आज पण पिऊ बघूया. मित्र माझा म्हणतोय ना, काय म्हणतोय माझा मित्र, की एका दिवसाने कुठे काय फरक पडणार आहे, मग आज पण बघू, आज कुठं काय फरक पडणार आहे. झालं महाराज, आजचा दिवस पण दारू पिते. रोज असं करता करता त्याने खूप दिवस दारू प्यायली आणि काही दिवसानंतर त्या दारूच्या दुकानाची प्रचंड उदारी वाढली. हा लोकांकडे, गावामध्ये लोकांकडे पैसे मागू लागला. लोकांना माहिती होतं हा चांगला आहे, पण लोकांना हे नव्हतं माहिती की आता हा इतका बिघडलाय. लोक त्याला तरी पण पैसे द्यायचे. काही दिवसांनी लोकांना ही बातमी माहीत पडली. मग काय झालं, हा घराच्या बाहेर निघाला की लोक त्याला पैसे मागू लागले.
दारूच्या दुकानाची प्रचंड उधारी वाढली. दुकानदाराने सांगितलं, जर तू संध्याकाळी मला पैसे दिले नाहीत तर आज तुझ्या बायको समोर तुला मारेल. असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो, अरे ऐका, सगळ्या गावात जरी माझी इज्जत नसली तरी माझ्या बायको समोर माझी इज्जत आहे, नका माझी इज्जत गमवू. त्यावेळेस काय होतं त्यावेळेस हा म्हणतो, मी आज संध्याकाळी नक्की तुम्हाला पैसे देतो. सकाळ असते. महाराज हा घरी येतो, पत्नीला गोड बोलू लागतो, अगं ऐक ना, जरा पैसे हवे होते, 5,000 रुपये तुझ्या माहेरून घेऊन येशील का? पत्नी विचार करते, भोळ्या स्वभावाची आहे महाराज. विचार करते की आजपर्यंत यांनी कधीच पैसे मागितले नाही, आज मागताय, देऊन बघूया काय फायदा आहे. मग पती सांगतो, 10च्या गाडीने जा, संध्याकाळी वापस ये. छोटीशी मुलगी जवळ येते. आई ग, कुठे चालली आई? अरे बाळ, मी तुझ्या मामाच्या घरी चालली आहे. आई, माझ्यासाठी येताना पावडरचा डब्बा आणशील का ग? छोटीशी मुलगी आहे महाराज. गरीबाच्या लेकराला काहीच नसतं पाहिजे. ती म्हणते, आई मला एक छोटासा पावडरचा डब्बा आणशील का ग? आई म्हणते, हो बाळ, तुला डब्बा आणेल पावडरचा, तुला सँडल आणेल, मेकअपचं भरपूर सामान आणेल, तुला पट्टा आणेल, बांगड्या आणेल, असं म्हणते महाराज. पण काय होतं, लहान लेकरू आहे, शाळेत निघून जातो. तू शाळेत जा, मी काय करते, तुझ्या मामाच्या घरून येते. छोटीशी मुलगी आहे, शाळेत निघून जाते. ही सुद्धा तिच्या माहेरी जाते आणि संध्याकाळची वेळ होते. वस्तीत घर आहे, मस्त चिंचेच्या झाडाखाली तो बसलाय, दारू पिऊन चिंचेच्या झाडाखाली बसलाय महाराज. गुंगलाय तो. काय झालं, अहो तेवढ्यातच दुरून पत्नी येताना दिसते आणि पत्नी जवळ येताच हा स्मित हास्य करतो आणि तिच्या हातामध्ये हात देतो. ती सुद्धा त्याच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते, हसू विसरलाय हा माणूस, आजपर्यंत कधीच हसला नाही, आज हसतोय. पत्नी सुद्धा हसते, स्मित हास्य करते. हा म्हणतो की अगं, तू तुझ्या माहेरी गेली होतीस ना, पैसे कुठे आहेत? तेव्हा ती सांगते, हो माझी आई ना हॉस्पिटलमध्ये आहे. बाबांनी सांगितलं की मीच तर लोकांकडून पैसे घेऊन तुझ्या आईचं हॉस्पिटलमध्ये भरती केलंय तुझ्या आईला. बाळ, तू 1 महिन्यानंतर ये, मी तुला 1 महिन्यानंतर पैसे देतो. काय होतं हो, 1 महिन्यानंतर एवढं जर ऐकलं महाराज त्या माणसाने, तो तिच्या जोरात कानफट्टीत देतो. ओ महाराज, रक्ताची चिरखंडी उडते. ती असं कानावर हात ठेवते आणि जोरात पांडुरंगाला आवाज मारते, अरे पांडुरंगा, असा दिवस धावण्याआधी का देवा मरण नाही आलं रे मला, का मरण आलं नाही मला, असं म्हणते महाराज. हे एवढंच ऐकून पतीचा युग हर्ड होतो. तो म्हणतो, तुला मरायचं आहे ना, त्याला कशाला मारायला सांगते, मी मारतो ना तुला, मी मारतो. ओ महाराज, पत्नीचे हात पकडते, जवळ भरलेली पाण्याने विहीर. पत्नीचा हात पकडून तिथे गडबडत तिला नेते आणि त्या विहिरीमध्ये त्या विहिरीमध्ये फेकते महाराज. त्या विहिरीमध्ये लावलेली मोटर, त्या मोटरला त्या पत्नीचं डोकं धडकतं, पूर्ण रक्त त्या पाण्यावर रक्ताचा तवंग येऊन जातो. संध्याकाळ होते महाराज. याला काहीतरी पुसत आठवतं, आपल्या हातून काहीतरी घडलंय, आपली पत्नी दिसत नाहीये. पुसत आठवतं. त्यावेळेस हा विहिरीजवळ जाऊन बघतो, जवळ भरलेली पाण्याने विहीर, त्याच्यामध्ये आपली पत्नी, तिची बॉडी विहिरीच्या तळाशी जाऊन बसलेली आहे. पूर्ण पाण्यावर रक्ताचा तमंग आलेला आहे. एवढंच आठवतं
त्याने सर्व गावाला हाक मारली, अरे वाचवा वाचवा, माझी पत्नी पाण्यामध्ये पडली, वाचवा. सर्व गावकरी जमा होतात, तिची बॉडी बाहेर काढतात, तिच्या डोक्याला म्हणजे तिच्या अंगावर पांढरा स्टॉल टाकतात, तिच्या डोक्याला पूर्ण पांढरी पट्टी बांधतात. काही वेळानंतर 5 वाजतात. 5 वाजता छोटीशी मुलगी घरी येते. तिच्या काही मैत्रिणी म्हणतात, अगं ए, तुझ्या घरासमोर इतकी गर्दी कशाची ग? त्यावेळेस काय म्हणते महाराज ती, हो माझी आई मामाच्या घरी गेली होती. छोटस लेकरू आहे, ज्याला काही कळत नाही, पाप पुण्य मरण जन्म काहीच कळत नाही महाराज. 4 वर्षाचं ते लेकरू. हो, 1ली 2रीला जातंय, काहीच कळत नाही महाराज. आणि म्हणतोय नक्कीच माझा मामा आला असेल, म्हणून शेजारच्या बाया आल्या असतील माझ्या आईला बघायला, असं म्हणते महाराज. आणि जवळ जाऊन बघते तर आई झोपलेली होती. ती शेजारच्या काकूला म्हणते, काकू माझी आई अशी झोपलेली काय? ती आईला उठवण्याचा प्रयत्न करते. ए आई, आई उठ ना ग, आई आई उठ ना ग. पण आई उठणार का महाराज? नाही. छोटूस लेकरू आहे महाराज, ज्याच्या हातून सर्व घटना घडलेली होती. तो पती आकांत करून बाजूने रडत होता. आणि बाजूने रडत असताना ती मुलगी त्याला बघते. बाबा, आईला असं काय झालं? आई अशी का पडलेली आहे? शेजारची बाई म्हणते, अरे बाळ, तुझी आई आता अशा झोपेत झोपलेली आहे की ती कधीच उठणार नाही. मुलगी म्हणते, नाही काकू, माझी आई सर्व उठायच्या अगोदर उठते, मला पण उठवते, माझ्या शाळेची तयारी करून शाळेत पाठवते. माझी आई अशी उशिरा कधीच उठत नाही. झालं महाराज. काही वेळाने त्या बॉडीला अग्निडाग देण्यात येतो. अग्निडाग देण्यात येतो काही वेळाने त्या बॉडीला. आणि काय होते हो, काय होते? छोटीशी मुलगी काही दिवसांनी छोट्या छोट्या हाताने छोट्या छोट्या भाकरी करून आपल्या बापाला खाऊ घालते. छोटीशी मुलगी काही दिवसानंतर मोठी होते. मोठी झाल्यानंतर तिचे वाटे लावण्यात येते, तिचं लग्न लावण्यात येते. त्यावेळेस ती मुलगी शेजारच्या बायांना हात जोडून विनंती करते, काकू, जोपर्यंत माझी आई होती तोपर्यंत माझ्या आईने माझ्या बाबाचं सांभाळलं, जोपर्यंत मी होती तोपर्यंत मी माझ्या बाबाचं सांभाळलं, त्यांना भाकरी टाकून दिल्या. आता फक्त माझ्या बाबांना एकच भाकरी द्या, दुसरी कोणतीच मागणी नाही करत हो मी तुम्हाला. छोटीशी मुलगी मोठी होते, तिचं लग्न लावण्यात येते नाही ही विनंती करते. शेजारच्या बाया देतात का महाराज कोणाला काही? नाही हो. ती मुलगी काही दिवसानंतर लग्न होऊन तिच्या घरी चालली जाते. पण अजून सुद्धा माहित नसते त्या मुलीला की आपल्या वडिलांमुळे आपली आई वारलेली आहे. अजून सुद्धा माहित नसते. म्हणून महाराज, दारू ही शरीरासाठी खूप घातक आहे. दारू याच्यामुळे काय होतं? दारूमुळे पूर्ण जीवनाची काय होते? राख रांगोळी होते. म्हणून महाराज, आलेल्या जीवनामध्ये कोणीही व्यसन करू नये, कोणीही व्यसन करू नये. तर बघा, महाराज सांगतात आपल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज काय सांगतात? दारूचा डोस घे भ्रष्ट मार्गी गे, दारूचा डोस घे भ्रष्ट मार्गी गे, दारूचा डोस घे भ्रष्ट मार्गी गे, दारूचा डोस घे
झालेली सेवा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या चरणी. कृपया कोणीही उठू नये. 2 मिनिट. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी, धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणी, गोविंद महाराजांच्या चरणी, सर्वच देवांच्या चरणी, संतांच्या चरणी व तुम्हा मायबापांच्या चरणी झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करते. आणि माझ्याकडून जे काही वेडेवाकुळे शब्द निघाले असतील त्यासाठी मी माफी मागते. काय होते महाराज, माझ्याकडून काही वेडेवाकुळे शब्द निघाले असतील त्यासाठी मी हात जोडून माफी मागते. त्यावर एक प्रमाणसुद्धा आहे. करविली तैसी केली कटकट, वाकुली की नित देव जाणे, ना तरी बालक बोबडा बोले. या न्यायाला अनुसरून अभंगाचा भावार्थ असाच असेल असे नाही, पण माझ्या मतीनुसार मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि झालेली सेवा सर्व संतांच्या चरणी, तुम्हा मायबापाच्या चरणी, देवाच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते आणि इथेच सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय हरी विठ्ठल. हॅलो सर्व